श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. आपण पूजा करत असतो, सेवा करत असतो, पण आपल्याला त्याचे फळ देखील मिळत नाही. भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, उपाय पण केला, पण मला त्याचे फळ का मिळाले नाही. तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात, म्हणून आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. अशा काही भाज्या आहे की ज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही, की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तसेच असे काही पदार्थ आहे की जे आपण या दिवशी चुकूनही ग्रहण करायचे नाही. कोणी कितीही आग्रह केला तरी पण आपल्याला या वस्तू कुणाकडूनही घ्यायच्या नाही. तसेच आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. मग अगदी कुणाचा वाढदिवस असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्याला या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही. तर अशा कोणत्या वस्तू आहे, तसेच कोणत्या भाज्या खाऊ नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. जेव्हा लक्ष्मी पूजन असतं तेव्हा देखील अमावस्याच असते. आता आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू द्यायच्या नाहीत. त्यातील पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपल्या घरातील झाडू आपण कुणाला दिला तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो व आपल्या घरातील लक्ष्मी माता ही निघून जाते. अगदी कुणी 5 मिनिटासाठी जरी आपल्याला झाडू मागितला तरी पण आपल्याला तो कुणालाही द्यायचा नाही. तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही सफेद स्वरूपामध्ये वस्तू असतील, मग मीठ असेल, साखर असेल, तांदूळ असेल, या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा मीठ देखील त्यासोबत बाहेर पडले होते. काही रत्ने बाहेर पडली होती, त्यामध्ये मीठ देखील होते. तर आपल्याला आपल्या घरातील मीठ देखील कुणालाही द्यायचं नाही. अगदी कोणी उसनं मागत असेल तरी पण आपण या वस्तू आपल्याला घरातून द्यायच्या नाही. आता काही गोष्टी आपल्याला देखील माहीत असतात की सायंकाळ झाली की आपण आपल्या घरातील दूध असेल, दही असेल कुणालाही देत नाही. पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या घरातील दूध, दही अगदी दिवसभरामध्ये देखील कुणालाही द्यायचे नाही. जर तुम्ही म्हणशाल आता दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे, मग अशा व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा अगदी एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण ते तुमच्यासाठी पुण्याचे काम ठरेल. पण आपल्या घरातील या ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे त्या आपण कुणालाही द्यायच्या नाही. अगदी 5 मिनिटासाठी नाही किंवा उसण्या देखील द्यायच्या नाही. आता या अमावस्येच्या दिवशी मांस, मच्छी, मटण याचे सेवन देखील करू नये असे म्हणतात, कारण की यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि जर आपण याचे सेवन केले तर आपल्या आरोग्यावरतीही देखील त्याचा परिणाम होत असतो आणि आपण पापाचे देखील भागीदार होत असतो. तुम्हाला जर या संबंधित काही वस्तू घरामध्ये आणायच्या असतील तर त्या देखील आपल्याला या दिवशी घरामध्ये आणायच्या नाही. आता अमावस्येच्या दिवशी कोणत्या भाज्या खायच्या नाही तर कांदा, लसूण याचे सेवन करायचे नाही. जे काही तामसिक अन्न आहे त्याचे सेवन आपण अमावस्येच्या दिवशी करू नये. अमावस्येच्या दिवशी शक्यतो तरी आपण सात्विकच आहार घ्यावा. अगदी अमावस्येचा अगोदरचा दिवस असतो, अगोदरची संध्याकाळ असते, म्हणजे आज रात्री देखील आपण मांसाहार करायचा नाही, सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे. तसेच आता ज्या काही जमिनीखाली भाज्या येतात, मग बटाटा असेल, मुळा असेल, तर या भाज्यांचे देखील आपल्याला सेवन करायचे नाही. तसेच जे काही उडीद असते त्या उडदाचे देखील आपण या दिवशी सेवन चुकूनही करायचे नाही. तसेच वांग्याची भाजी देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी खायची नाही. आता या ज्या काही भाज्या आहेत त्या अगदी आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरामध्ये देखील आणायच्या नाही आणि याचे सेवन देखील आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही. अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल त्याला देखील तुम्ही या दिवशी या भाज्या खायला द्यायच्या नाही. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही. दही हे पितरांचं अन्न असतं असे म्हणतात. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी दह्याचे सेवन सकाळी देखील करायचे नाही आणि संध्याकाळी देखील करायचे नाही.
नाही। तसेच दह्यापासून जे काही पदार्थ बनवलेले असतात त्या देखील पदार्थांचे सेवन आपल्याला या दिवशी करायचे नाही। आता अमावस्येचा दिवस असला तरी पण काही ठिकाणी वाढदिवस असतो किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल, तर असा कार्यक्रम असला तर आपल्याला त्या ठिकाणी पूजेशी संबंधित साहित्य हे घेऊन जायचं नाही। म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा एखादा तामण असेल, गडवा असेल, ज्या काही पूजेशी संबंधित वस्तू आहे, ज्या काही माता लक्ष्मीशी संबंधित वस्तू आहे, अशा वस्तू आपण अगदी आपला सख्खा भाऊ असला किंवा सख्खी बहीण असली तरी पण तिला द्यायच्या नाही। कारण की जर आपण असे केले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो। अमावस्येच्या दिवशी शक्यतो तरी आपल्याला कोणी काही खायला दिले तर त्या पदार्थांचे सेवन चुकूनही करायचे नाही। विशेषतः भरपूर वेळा आपण बघतो की अमावस्या आली, पौर्णिमा आली की आपली मुले चिडचिड करतात किंवा रडतात किंवा त्यांना अभ्यासामध्ये पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही। भरपूर काही अडचणी अडथळे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात। पण जर अमावस्येला तुमच्या मुलाला किंवा मुलीला किंवा तुम्ही जर हे काही पदार्थ खाल्ले तर त्याचा दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो। मग मुले आजारी पडतात किंवा त्यांना पाहिजे तशी त्यांची प्रगती होत नाही। अगदी आपली शेजारची व्यक्ती असो किंवा तुमचे जवळचे नातेवाईक असो, कोणी जर या वस्तू खायला दिल्या तर आपण चुकूनही खायच्या नाही। भरपूर वेळा आपल्याला असे वाटते की आपली समोरची व्यक्ती पण चांगली आहे, कारण की आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला देखील ती समोरची व्यक्ती देखील चांगली वाटत असते। पण आपण या गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे की यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेही थांबणार नाही। तर कोणी जर सफेद स्वरूपामध्ये, मग सफेद स्वरूपामध्ये मिठाई असो किंवा सफेद पेढा असो, अशा काही वस्तू जर कोणी आपल्याला खायला दिल्या तर आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही। पहिल्या काळामध्ये अशा तांत्रिक क्रिया भरपूर केल्या जात असे, पण आता त्याचे प्रमाण कुठेतरी कमी झाले आहे। पण आता कुठे ना कुठे हे तांत्रिक क्रिया चालूच आहे। प्रत्येकालाच आपली प्रगती व्हावी असे वाटत नाही, त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। सफेद मिठाई कुणी दिली तर चुकूनही खायची नाही। शक्यतो तरी तुम्ही अमावस्येच्या दिवशी कुठेही जेवण करायला जाऊ नका। आपण आपल्या घरातीलच अन्न ग्रहण करावे, तसेच तुम्ही सात्विकच अन्न ग्रहण करावे। मांसाहार, मटण याचे सेवन चुकूनही करायचे नाही। आता अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर बाहेर जात असाल तर चुकूनही केस मोकळे सोडून जायचं नाही किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही या दिवशी घालायचे नाही। आपण जर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्याकडे येत असते आणि तिचा प्रभाव आपल्यावरती देखील पडत असतो। मग आपली, आपल्या मुलांची, पतीची, घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते। तसेच आपण काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा सेवा केली तर ती पूजा सेवा देखील फलदायी ठरत नाही। त्यामुळे या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे न घालता तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, पण काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तसेच या दिवशी केस, नखे कापू नये। दाढी देखील या दिवशी आपल्याला